मागच्या एक महिन्यापूर्वी आढावा बैठक झाली। त्या आढावा बैठकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न उपस्थित केला की त्या ठिकाणी हॉस्पिटलला पार्किंग आवश्यक आहे। खरं तर हॉस्पिटलचं कामाचं भूमिपूजन करताना त्या आवारातच मंडप टाकलेला होता आणि हा प्रश्न आमदारांच्या लक्षात यायला पाहिजे होता की आपण खरं तर भूमिपूजन करतोय हॉस्पिटलचं, पण ॲम्ब्युलन्स कशी आत जाणार, कशी बाहेर येणार, याचं अवलोकन कार्यसम्राट आमदार सुनील शेट्टी यांच्या लक्षात का आलं नाही, हा देखील फार संशोधनाचा विषय आहे। त्यावेळी हॉस्पिटल नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेत होतोय, मग त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी लोणातल्या नागरिकांना का आवाहन केलं नाही की जे काल तुम्ही लोणातील नागरिकांना जी साथ घातली ती साथ जर अगोदरच घातली असती तर आजचा कटू प्रसंग निर्माण झाला असता का? परंतु जाणीवपूर्वक तो टाळला। आज विद्यमान नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना देखील त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं। त्या ठिकाणी पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचा ठराव काउन्सिलने केलाय, रिपब्लिकन पक्षाने किंवा सूर्यकांत वाघमारेंनी केलेला नाही। प्लॅन पास नगरपालिकेने केलेला आहे, आर्थिक तरतूद नगरपालिकेने केलेली आहे। आम्ही केवळ लोकसेवक भावनेतून त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता आम्ही आमचा वेळ देतो आणि मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जे स्मारक बनवलं त्या स्मारकाचा काही लोकांना हेवा वाटला आणि काही लोकांना द्वेष वाटला। त्यातले एक नंबरचे सुनील शेळके आहेत असं मला आज जाणीवपूर्वक म्हणावं लागतं। त्यांनी आम्ही घंटामोर्चा आयोजित केल्याच्या नंतर आमचे तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्याकडे संपर्क साधला आणि सांगितलं की या संदर्भात आपण बैठकीमध्ये चर्चा करू। हा मुद्दा आम्हाला काय अधिक वाढवायचा नाही आणि मी आमच्या सर्व सहकाऱ्यांची विनंती मान्य करून 2 पावलं मागे येण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याकडनं विषय आम्ही थांबवलेला होता। या 15 ते 20 दिवसात त्यांना किमान 8 ते 10 वेळा आम्ही संपर्क केला बैठकीच्या अनुषंगाने, परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही। आता काल खरं तर महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण असताना छत्रपती शिवरायांच्या जो इतिहास आहे की सर्व जाती धर्माला घेऊन या स्वराज्याचं तोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं निमंत्रण जाणीवपूर्वक आम्हाला दिलं गेलं नाही। मी प्रशासकाच्या वतीने मला एक निमंत्रण आलं की उद्या शिवजयंती आहे आणि त्या अनुषंगाने महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे असं व्हॉट्सअपवरती मेसेज आला। त्याच्यावरती मी त्यांना टाकलं की उद्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम आहे, मग कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेख का नाही? नगरपालिकेच्या क्लार्कनं त्याच्यावर मला काही उत्तर दिलं नाही। परंतु एका आनंद सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न आपल्याकडनं होऊ नये आणि म्हणून आम्ही आपापल्या घरी राहण्याचा निर्णय घेतला। कुठल्याही प्रकारचं आम्हाला निमंत्रण नाही। तुम्ही सर्व समाजाला बोलवताय, फक्त बौद्ध समाजाला तुम्ही डावलताय। ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे का? सर्व पक्षांना बोलवताय, रिपब्लिकन पक्षाला डावलताय। खरं तर हा सगळ्यांचा विषय आहे, सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे, आपुलकीचा विषय आहे। सगळेच जण त्या उत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हायला उत्सुक होते, परंतु आमच्या जीवनातला एक चांगला क्षण आम्ही गमावला असं आम्हाला वाटतं।
परत या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये उल्लेख करताना की बाबासाहेबांचे पुतळे उभे करून कोणाचे रस्ते अडवू नका, ही बाबासाहेबांची शिकवण नाही. आता मागच्या वेळी त्यांचा मुद्दा काय होता? पार्किंगचा. या भाषणात त्यांनी काय उल्लेख केला की अँब्युलन्स गेली पाहिजे आणि आली पाहिजे, हा दुसरा मुद्दा. असे वेगवेगळे मुद्दे आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण त्यांना खटकतंय आणि ते होऊ नये म्हणून सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 1 महिन्यात झालं म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं आणि कौतुक करण्यासारखं आहे. आम्ही देखील त्या कृतीचं कौतुक करतो. परंतु 4 वर्ष आमदारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला नाही का? जे काम 1 महिन्यात होतं ते 4 वर्षात का झालं नाही? नगरपालिकेकडे आर्थिक तरतूद नव्हती का? त्याकरता हे काम थांबलं होतं का? ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता नगरपालिकेच्या तिजोरीत जर पैसे नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आकड्याची जुळवाजुळव कशी आहे बघा. 333 कोटी स्कायवॉकला दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 3,14,00,000 दिले. म्हणजे 333 कोटीचं पाप झाकण्याकरता एका महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता 3,14,00,000 आले. नगरपालिकेला वलवल तलावाच्या बाजूची जागा 14 कोटी रुपयाला खरेदी करण्याकरता नगरपालिकेकडे पैसे आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याकरता 3 कोटी नाही. हा खरं तर लोणाळकरांवरती फार मोठा अन्याय. महापुरुषांच्या बाबतीमध्ये ही नगरपालिकेची उदासीनता आहे. त्या स्टेजवरती अनेक मान्यवर बसलेले होते. 3-3, 4-4 वेळा नगरसेवक झालेले. आणि मग जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता बजेटमध्ये जर तरतूद करता येत नसेल किंवा तरतूद केली नसेल किंवा केलेली खर्च करता येत नसेल ते लोणाचं दुर्भाग्य आहे. आणि अशी आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण नगरपालिकेच्याच पैशातून झालं पाहिजे. हा इथल्या करदात्यांचा तो हक्क आहे. नगरपालिका काय काम करते? जे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत पुन्हा पुन्हा तेच करत त्या डांबरीकरणामध्ये नगरपालिकेचे किती पैसे खर्च केले? लोहा शहराच्या आसपासच्या मोठमोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत. त्या सोसायट्यांच्या रस्त्याकरता तुम्हाला खर्च करायला पैसे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता पैसे नाहीत. या 3,14,00,000 पुतळ्याचं सुशोभीकरण आणलेलं होतं का? काल परवा मी लोहा शहर आसपासच्या गावांकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी आणला. या अगोदर 5-10 कोटींचा निधी आणला. आम्ही आमदार नसताना, आम्ही खासदार नसताना आम्ही जर मावळ तालुक्यामध्ये 20-25 कोटी रुपयाचा निधी आणतो, आम्हाला विश्वास घेतला असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चितपणाने कोणातरी हात जोडले असते, कोणाच्या तरी पाया पडलो असतो. आज जो आम्ही निधी आणतो, कधी श्रीराप्पा बारडेच्या पाया पडतो, त्यांना हात जोडतो, कधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो आणि सामाजिक न्याय विभागाचा जितका निधी आणता येईल तेवढा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. व हे जे काम आहे हे काम तुम्हाला खटकतंय का?
आमच्या वस्त्यांचा विकास तुम्हाला खटकतोय का? बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलेलं आहे हे खटकतंय का? आणि हे खटकत असल्या कारणानं काल त्यांच्या तोंडून ते बाहेर आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन काम केलं हे तुम्ही सांगताय, आणि कालच्या कार्यक्रमामध्ये बौद्ध जातीलाच तुम्ही वाईट टाकताय. ही जी भूमिका आहे ती सामाजिक दृष्ट्या योग्य नाही. आणि म्हणून कालचा जो कार्यक्रम झालेला आहे हा कार्यक्रम सुनील शेळके मित्रमंडळाचा होता, पण नगरपालिकेचा होता का जागृत नागरिकांचा होता हे कळायला मार्ग नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजनाचं अनावरण करताय, महाराजांचा फोटो छोटा आणि सुनील शेळकेंचा फोटो मोठा, हा शिवरायाचा आपण आम्ही का सहन करायचा? बरं कार्यक्रम करताय, मागच्या महिन्यात रेल रोको झाला, या रेल रोको मध्ये तुम्ही सगळ्यांना आवाहन केलं, जागृत आमदार कार्यसम्राट आमदार त्या कार्यक्रमाला आले नाहीत, परंतु बापू बेगडे आले. मग कालच्या कार्यक्रमाला बापू बेगडेंना का निमंत्रण दिलं नाही? पोलीस स्टेशन मध्ये रेल्वेच्या निखिल कविश्वर आणि बाळासाहेब जाधवांचा मला फोन आला की थोडस रेल्वे पुरुषाला येऊन जा. आता आपल्या सहकाऱ्यांनी बोलवले म्हणून तात्काळ गेलो, त्या ठिकाणी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. म्हणजे गुन्हा दाखल जिथं व्हायचा आहे तिथं तुम्ही मला बोलवताय, आणि काल पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन आहे, मला फोन करत नाही, माझ्या सहकाऱ्यांना फोन करत नाही. जो ऑर्डर त्या आमच्या समाजाच्या माणसाला तुम्ही बोलवायचं होतं. सूर्यकांत वाघमारेला बोलवायला पाहिजे असं काही आमचा हट्ट नव्हता, पण बौद्ध समाजाचा तिथं एकतरी प्रतिनिधी काल पाहिजे होता. आणि प्रशासकाने ही जी कृती केलेली आहे सामाजिक दृष्ट्या अन्यायकारक आहे, आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे प्रशासकाची तक्रार करणार आहोत. कालचं जे वातावरण होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी व्हायला नको पाहिजे होतं. आणि जाता जाता तुम्ही समाजाला सांगा, समाजातल्या लोकांना सांगितलंय की मी 1 रुपयात मोफत उपचार देणार आहे. म्हणजे सुनील शेळके मित्रमंडळाच्या वतीने देणार आहात का शासनाच्या वतीने देणार आहात? आणि 6 महिन्यामध्ये मी हॉस्पिटल सुरू करेन, पण कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा कमी केली, तिथून पार्किंग साठी व्यवस्था केली, अँब्युलन्स आत गेली बाहेर आली, त्याच वेळेस मी लोणार शहराला हे हॉस्पिटल खुलं करेल. ही धमकी म्हणायची का आडमुटपणा म्हणायचा की लोणातल्या नागरिकांची अडवणूक म्हणायची? 6 महिन्यांनी तर नगरपालिकेच्या मुदत संपणारच आहे, फार तर वर्षांनी संपेल. येणारा नवीन आमदार, येणारे नवीन मुख्यमंत्री कोणी ना कोणीतरी या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मिळेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा तुम्ही घेतल्याशिवाय मी हॉस्पिटल सुरू करणार नाही. ही जी दंडुकशाही आहे ही दंडुकशाही मोडल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आमदार सुनील शेळके यांनी जरा होशमध्ये आलं पाहिजे. तुमचं काही कर्तृत्व नाही, केवळ तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही निवडून आलात. माझ्याकडे जर पैसे असते तर मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली असती. काल बोलता बोलता ते एक गोष्ट बोलले की मला 14,000ची आघाडी लोणावळ्याकरांना दिली, आणि कालच्या कार्यक्रमाला 1400 लोक नाहीत. कालची मिरवणूक बघण्यासारखी होती. मांडव हा नेहमी आपला नगरपालिकेच्या शेवटच्या कोपऱ्याला असतो, तो निम्म्यापेक्षा जास्ती अलीकडे आणला गेला. स्टेजवर जी बसलेली मान्यवर मंडळी होती प्रत्येकाने 10-10 लोक जरी आणली असतील तरी 2,000-2,500 लोक त्या ठिकाणी
जमा झाली असती, मग लोणातल्या लोकांची गैरहजेरी याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची मागणी आम्ही केली. द्वेष किती असावा? पहिल्यांदा लोहा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवायचा असा विचारांना ठराव केला. नेमका ठराव काय माहित नाही. तर या काल भूमिपूजन कुठं केलं की ज्या ठिकाणी समूह शिल्प अतिशय सुंदर आकर्षक साचेबंदपणाने निर्माण केलेलं आहे त्याचं देखील विद्रुपीकरण करायचं आणि अण्णाभाऊ साठेंचं महत्व कमी करायचं. किती जरी केलं तरी महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यामध्ये अंतर असणार नाही, ते एकरूप होणार नाही. म्हणजे तिकडच्या पूर्णपती पुतळ्याला विरोध अशा हॉस्पिटलच्या नावाने करायचा, इकडे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मध्ये घुसून या बाबासाहेब आंबेडकरांचे जे समूह शिल्प आहे त्याचं विद्रुपीकरण करायचं. अशी दुहेरी खेळी जर सुनील शेळके आणि मित्रमंडळ करत असेल तर त्याला आम्ही निश्चितपणानं चोखपणाने उत्तर देऊ. आणि माझं आव्हान आहे सुनील शेळकेंना, खरंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची तुम्हाला आपुलकी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळा परिसरात बसून दाखवा, हिंमत असेल तर. परंतु एक गोष्ट दिवसण्याकरता त्या ठिकाणी 100 पुतळे बसवले तरी आम्हाला आमचा विरोध नाही, परंतु दिवसण्याचं काम करायचं, खोडसाळपणा करायचा आणि निवडणुकीमध्ये सूर्यकांत वाघमारेंनी आपल्या विरोधात काम केलं याचा राग बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामात आणायचा, असं गलिच्छ राजकारण सुनील शेळकेंनी करू नये. सुनील शेळकेचा माझा काही वाद नव्हता, कालही नव्हता, आजही नाही, पुढेही असणार नाही. मी एक रिपब्लिकन पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. माझ्या पक्षाचे नेते रामदास आठवले जो निर्णय घेतात हे आम्ही सर्वजण तो निर्णय पाळून आम्ही काम करतो. तुम्ही 100 पक्ष फिरणार, आम्ही तुमच्या मागे यायला मोकळे नाही. आज जे तुमच्या मागे आले त्यांची काय अवस्था झालेली आहे, काल त्यांचे चेहरे त्या विचारपीठावरती पाहण्यासारखे होते. कोणासाठी आम्ही वाईट झालो? सूर्यकांत जाधव, श्रीधर पुजारी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टी बरोबर. आणि मग आमदारांची चहा प्यायला त्यांनी जाताना त्यांनी देखील आमचा विचार करायला पाहिजे होता ना. मी 18 तारखेला श्रीधर पुजारींना फोन केला की उद्याच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा विषय काय आहे. त्यांनी सांगितलं काय नाही, मोजक्या लोकांना आमंत्रण आहे, तुम्ही या असंही ते म्हटले नाही. म्हणजे तुमच्या सर्वांचा अलिखित करार झालेला होता की रिपब्लिकन पक्ष आणि बौद्ध समाजाला या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही दुरून का व्हायला पाहिला, दुरून का व्हायला आम्ही सहभागी झालो, याचा देखील आम्हाला आनंद आहे. आता पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही देखील वंदन करणार आहे आणि कामाचा शुभारंभ करणार आहोत. कालच्या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना देखील निमंत्रण नाही. तालुक्यातले ज्येष्ठ नेते माऊली दाभाडेंना निमंत्रण नाही, बबनराव भेगडेंना नाही. हा पुतळा बसवण्यामध्ये जे कार्य होते ते माजी राज्यमंत्री मदन बापना आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनाही निमंत्रण नाही. आणि मग लोणावळा सुनील शेळकेंना काही विकलाय का? मग तो व्यवहार होताना आम्हाला काय विश्वास घेतलं? आम्ही देखील लोणाचे मालक आहोत, आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाहू, आम्ही भूमिपुत्र आहोत ना इथले.
आम्ही भूमिपुत्र असताना मावळ तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना गाडून एकट्याच नेत्याचा उदो करणं ही कितीची डील आहे? त्या डील शिवाय कुणी सुनील शेट्टीच्या मागे जात नाही. आणि म्हणून लोणातील नागरिकांना आमची हात जोडून विनंती आहे की सुनील शेळके सामाजिक सलोखा बिघडवून पुन्हा आमदारकीची स्वप्न बघतात. आपलं गाव आपणच शांत ठेवायचंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता रिपब्लिकन पक्ष आणि आम्ही सर्वजण शहराच्या विकासाशी बांधील आहोत. आणि शहराच्या विकासाकरता जो काही मुद्दा पुढे येतो आम्ही त्या मुद्द्याशी पाठीशी गंभीरपणाने उभे राहतो. काल आम्हाला एकटं पाडलं गेलं. पत्रकार बी सगळे पाहत होते. कार्यक्रमाला आलेल्या आजची देखील इच्छा होती की सूर्यकांत वाघमारे असतील, यमुना साळवे असतील, संजय आठवले असतील, दिलीप दामोदरे असतील, लक्ष्मण भारत सगळ्यांना किंवा त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं नाही. पण इतका अन्याय आमच्यावर का? इतका आम्हाला अस्पृश्य समाजाचं कारण काय? मग पुन्हा सुनील शेळके मित्रमंडळाला या तालुक्यात अस्पृश्यता आणायची आहे का? मागच्या बैठकीत त्यांनी विनंती केली की तुम्ही काही बोलू नका. आमच्या सहकाऱ्यांनी मला विनंती केली म्हणून मी काही बोललो नाही. परंतु माझा तुम्हाला चर्चेचा खुला आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकाच व्यासपीठावरती या, समोर समोर उत्तर देऊ. मी दाव्याने सांगितलं होतं की लोणार शहराकरता तुम्ही 1 रुपया सुद्धा आणला नाही. 3,14,00,000 आणलेले आहेत. हे पहिला निधी आहे आणि तो पण 333 कोटीचा पाप झाकण्याकरता आहे. 333 कोटीचं काय आहे? स्कायवॉक कोणाच्या मालकीचा आहे? त्यात कोणती कंपनी आहे हे जाहीर केलं पाहिजे. का त्याने थोडीशी सुधारणा केली की लोणाच्या जवळ जवळ हा शब्द टाकला. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या निमित्तानं 333 कोटीच्या या पापाचं दुर्लक्ष व्हावं पापावरती. मग त्यावेळी सूर्यकांत वाघमारेंना जर टार्गेट केलं तर लोणाकरांचं लक्ष हे विचलित होईल आणि मग 333 कोटी मधला आपला जो काही काळा कारभार आहे तो जनतेसमोर येऊ नये म्हणून कालचं केलेलं एक कृत्य आहे. आम्ही आता 2 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्याचं उत्तर प्रशासकांनी दिलेलं आहे. त्याची परत मी तुम्हाला देणार आहे की प्रशासक किती अभ्यासू पाहिजे आणि उत्तरं कशी पाहिजे. त्या उत्तराची प्रत मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर त्यांना आम्ही 22 तारखेचा बेमुदत उपोषणाचा आता इशारा दिलेला आहे. काल सर्व आमचेच मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले गेले. रोपवेचा मुद्दा उपस्थित केला गेला. या पत्रात वलवंत तळाचा सुशोभीकरणाचं काम चालू आहे असं आम्हाला दिले. पत्रकारांनी त्या ठिकाणी व्हिजिट करावी, कोणत्या स्वरूपाचं काम चालू आहे ते पाहावं. बोटिंगच्या संदर्भात तसेच प्रश्न आहेत. जर नगरपालिकेमध्ये प्रशासकांना काय कारभार चाललाय याचीच माहिती नसेल तर प्रशासक हे कोणाच्या तरी हातचं बाहुलं झालेलं आहे आणि ते दिशाही झालेलं आहे. त्यांना नेमकं कोणाला जवळ करावं, कोणाला बोलावं अशी त्यांची द्विधा परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचं जे समूह शिल्प बनवलं आहे त्या ठिकाणी कोणताही नवीन स्वरूपाचा पुतळा सहभागी करून घेऊ नये. त्या समूह शिल्पाचं विद्रुपीकरण करू नये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती बसवावा ही देखील आमची मागणी आहे. आणि जर तुम्ही इतका मोठा निर्णय घेताय, एका
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवताय, समाजाची बैठक झाली पाहिजे, कुठं बसवणार याच्याशी चर्चा केली गेली पाहिजे. मग नगरपालिकेने शिपायांची बैठक घेऊन हा निर्णय घेतलाय का? इतका मोठा शहरातला निर्णय घेताना कोणाला विश्वास घेतलंय, कोणाला बोलवलंय? मग आमच्यातल्या काही दलालांना बोलवलंय का? नेमकं बोलवलं कोणाला? आम्हाला तर कोणालाच माहित नाही. आणि मग आता या ठिकाणी जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा केला तर पुन्हा बौद्ध समाज विरोध करणार आणि परत बौद्ध समाजाला टार्गेट करणार, अशी जी व्यूहरचना आहे ही त्या नगरपालिकेत बसलेले अधिकारी करतायत. आणि ते काही लोकांना हाताशी धरून हा सगळा खेळगंडोबा करतायत. मित्रांनो, आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझं त्यांना आव्हान आहे की पुन्हा तुम्ही समोर समोर या, चर्चा करा, परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याशी असं खेळू नका. बाबासाहेबांचा अपमान अशा प्रकारे करू नका. बाबासाहेबांचा अपमान आंबेडकर अनुयायी कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाहीत, मग कोणतीही किंमत मोजावी लागली तरी. आणि काल जो आम्हाला सगळ्यांनी वाईट टाकलं, पुन्हा आमच्याशी अस्पृश्यतेच्या दृष्टीवर तू वागणूक केली, या वागणुकीचा आपण जर योग्य विचार न केल्यास ही जी यंत्रणा या अशा कृतीमध्ये सहभागी आहे त्यांचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंबेडकर अनुयायांना देखील आवाहन करतो की हा प्रश्न एका व्यक्तीचा, पक्षाचा नसून आज बाबासाहेब आंबेडकरांची दोन्ही स्मारकं धोक्यात आलेली आहे आणि ती वाचविण्यासाठी आपला मतभेद आपापसातले मिटवून या प्रश्नाकरता एकत्र येऊन ही जी प्रवृत्ती लोक काढत आहे, खरं तर मावळ तालुका हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचाराचा वारसा घेऊन चालणारे मावळे आहेत. आतापर्यंत कोणत्याही नेत्याने अशा प्रकारचं कृत्य केलेलं नाही. या तालुक्याने अनेक आमदार पाहिले, गाडे पाटील पाहिले, रघुनाथराव सातकर पाहिले, दिगंबर शेठ भेगडे पाहिले, रूपलेखाताई ढोरे पाहिल्या, बाळा भेगडे पाहिले. आजही ते दिसले की आपण नतमस्तक होतो. त्या काळातल्या आर्थिक परिस्थितीत त्यांनी या तालुक्याचा विकास केलेला आहे. परंतु एकमेव सुनील शेळके असे आमदार झाले की 100 वर्ष कोणी होणार नाही अशा आयुर्भात ते वागतायत. आम्हाला तर सोडा, काल राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाला सुद्धा घेऊन आले नाहीत आणि केवळ मीच एकटा पाहिजे, माझ्याशिवाय तालुक्यात कोणी नको, आणि म्हणजे त्यांच्या विरोधात जातील त्यांना आडवं करायचं, आडवं पाडायचं, अशी कृती त्यांच्या हातून घडत आहे. आमची त्यांना पुन्हा विनंती आहे की आमचा तुमचा वाद नाही. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या आड येऊ नका. सुंदरचं स्मारक आम्ही लोहा शहराला अर्पण केलेलं आहे. दुसरं स्मारक याहीपेक्षा अधिक सुंदर होणार आहे. ते होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या स्मारकांपेक्षा 100 पटीने चांगलं करण्याकरता आम्ही स्वतः झटू. आमच्यावर जी कुठली जबाबदारी द्या लोणातले नागरिक, तेवढ्याच ताकदीने आम्ही ती स्वीकारून शिवरायांचं स्मारक महाराष्ट्रात देखणं करू, असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो. दुसरा एक मुद्दा की रेल्वेची जी भिंत आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्रांचं अनावरण करावं अशी मागणी आम्ही केली. ती देखील मागणी फेटाळली.
रेल्वेने ना आता देण्याकरता पत्रक डीआरएम कडे गेलेलं आहे. एक बैठक आमची त्यांच्याशी झालेली आहे. त्यांनी त्याला मान्यता देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. परंतु या पत्रात त्यांनी सांगितलेलं आहे की रस्त्यावरती तैलचित्र लावली तर सामाजिक तणाव होईल आणि म्हणून ते करता येत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावर देखील तुमचं दृष्टिकोन वाईट आहे. पण ते काम देखील आम्ही तेवढ्या ताकदीने करणार. आम्ही लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्याकरता आम्ही दिल्लीला आठवड्यात चाललेलो आहे. त्यांनी देखील या प्रकल्पाला मान्यता दिली आणि डीआरएमला एनओसी देण्याकरता सांगितलेलं आहे. परंतु हे नगरपालिकेचं पत्र आडवं आलेलं आहे. जर अशा पद्धतीनं जर काम तुम्ही करत असाल म्हणजे आम्ही बाबासाहेबांचं बी काम नाही करायचं, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पण काम नाही करायचं, आम्ही महात्मा फुलेंचं काम नाही करायचं, आम्ही गाडगे महाराजांचं काम नाही करायचं, आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं काम नाही करायचं. आम्ही काम फक्त करायचं आमदार सुनील शेळकेंचं. आणि आम्ही ते करत नाही म्हणून आम्हाला हा मानला असेल. आता उद्यापासून जर सुनील शेळकेच्या ड्रायव्हरची जागा खाली असेल तर ती मला न्याय द्या, मी तिथं काम करतो. महापुरुषांची कुठलीही कामं आम्ही करायची नाही, केवळ सुनील शेळकेंचा उदो करायचा. आणि बघा आम्ही लगेच म्हणणार सुनील शेळके काय रे सम्राट आहे, काय काम आहे, काय काम आहे. अरे श्रीकांत वाघमारे किती काम करतो, आमदार नाही, खासदार नाही, पण माजी नगराध्यक्ष, थोडी कामाची अक्कल आहे, करतोय ना आम्ही. आणि मग मी आमदार असलं किती कामं करल याची भीती कदाचित सुनील शेळकेंना असावी. मित्रांनो, अशा प्रकारची कूटनीती की ज्याने सामाजिक सलोखा बिघडेल असं कोणी काम करू नये असं विनम्र आवाहन मी करतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणतीही किंमत मोजावी लागली तरी या दोन्ही शिल्पांमध्ये आम्ही नवा भेडू स्वीकारणार नाही. आणि ना तुमची अँब्युलन्स कशी आत घुसवायची हे तुम्ही तुमचं प्रात्यक्षिक करा. आणि आमची काय मदत लागते ते लोळात ते नागरिकांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही त्याचा निश्चितपणे विचार करू. परंतु सुनील शेळकेला आमच्या लेखी 1 रुपयाची किंमत नाही. आता येता देखील मला फोन आला की आपण बैठक करू. अरे किती वेळा बैठक करायची? जर बैठकच करायची होती तर कालच्या भूमिपूजाच्या अगोदर केली असती. आम्ही देखील वाजत गाजत त्या स्टेजवर आलो असतो. परंतु ती इच्छा नव्हती. असो, आज या ठिकाणी तुम्ही जे आम्ही विचार मांडले ते शांततेने ऐकलेले आहेत त्याबद्दल मी पत्रकारांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यांना काही प्रश्न उपस्थित करायचे असतील त्यांनी करा ही विनंती. साहेब, आपण सातत्याने स्कायवॉक हा जो 333 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या संदर्भात आपण आरोपांच्या फैरी झाडत आहात. म्हणजे ते पाप लपवण्यासाठी या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारला जातो, त्यासाठी निधी दिला जातोय किंवा त्याच्यामध्ये अनेक काळबेर आहे असं आपण सातत्याने म्हणत आलेलं आहे. नक्की या संदर्भात आपल्याकडं काही पुरावे आहेत का की हे जे आहे 333 कोटीचं काम हे केवळ कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी चाललेलं आहे? इतके लवकर सांगितलं तर त्याचं बातमी निघून जाईल. निश्चित आहे ना, सुनील शेळकेच्या विरोधात बोलणं तेवढं साधं काम नाही, सोपं नाही. मी बोलतोय आणि मीही बोललो नसतो. मला माझे बाबासाहेब महत्वाचे, साहेब महत्वाचं नाही. उत्तर निश्चित देईल ना, वेळ आली पाहिजे. आपण आता पत्रकार परिषद संपता आपण सांगितलं आहे की जर लोणावळेकर नागरिक आले तर हा जो हॉस्पिटलकडे ॲम्ब्युलन्स जाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती आपण विचार करू असं आपण सांगितलेलं आहे. तर याच्यामधनं मार्ग निघू शकतो का? प्रत्येक गोष्टींमध्ये मार्ग निघत असतो. जे आडमटे असतात त्याच्यातून मार्ग निघत नाही. आणि लोणावळ्यातील नागरिकांना बाबासाहेब दानोकर हॉस्पिटल देखील माहिती आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा देखील माहिती आहे. त्यावेळेस देखील पेशंट येत होते, ॲम्ब्युलन्स येत होती.
हे त्यावेळी परिस्थिती आजही परिस्थिती आहे. जागेवर कुणी गेलेलंच नाही, जागेवर कुणी जाऊन पाहतच नाही परिस्थिती. मी तर लोणातील नागरिकांना सांगणार आहे की एकदा पर्यटनासाठी तरी त्या हॉस्पिटलकडे या आणि बघा काय परिस्थिती. आणि मार्ग लोणातले आपण आहोत ना, लोणाचे प्रश्न आपल्याला सोडायचे. आपण जर आपल्याला कोणी बोलवलं तर आपण जायला पाहिजे, आणि जर त्यांनी नाही बोलवलं तर आम्ही बोलू. आणि मी प्रत्येक कामामध्ये बाबासाहेबांच्या प्रत्येक कामाचं तिथं कॅटेगरी सादरीकरण करण्याकरता लोणातल्या सर्व पक्षांना बोलवतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची किती पाहिजे, त्या स्टेअरकेस किती पाहिजे, हे सगळं पाहण्याकरता आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी बोलवतोय. आणि माझ्याकडे सगळ्यांचे फोटो आहेत, प्रत्येकाने त्या ठिकाणी येऊन भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे अचानक तर पुतळ्याचं काम झालेलं आहे असं नाही. साहेब, मागील 4 वर्षापासून आता प्रश्न उपस्थित झाला होता. मागील 4 वर्ष जेव्हा सुनील शेळके विरोधात होते तेव्हा आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावरती आरोप केले गेले नाही, परंतु आता अचानक मागील काही दिवसापासून आपल्याकडनं आमदार सुनील शेळके यांच्यावरती आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. असं अचानक काय झालं की हा केवळ राजकीय वाद आहे जसं आता यांनी मगाशी विचारलं, की अन्य अजून दुसरं काही कारण आहे त्यासाठी? बघा, सुनील शेळके यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवावा, मी त्यांचा पुष्पहार घालताना सन्मान करीन, बरोबर ना. आमचा काय विषय, त्यांनी विरोध केला म्हणून ते काम थांबणार आहे असं नाही. परंतु कुठल्याही प्रकारचा सामाजिक सलोखा बिघडू नये, त्यांचा प्रश्न सोडवला मी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करेन. माझा त्यांचा काय वाद आहे.